पायी स्थिरावले मन, मन असणारं स्थिर झालेले आहे. कारण की मन कुठंच स्थिर होत नाही. फक्त भगवंताच्या चरणावर मन स्थिर झालेले आहेत. आता भगवंताचं चरण म्हणजे भगवंताचं स्वरूप. स्वरूप पाहिल्याच्या नंतर स्थिर झालं. कारण का मन स्थिर का नव्हतं, तर त्याला पाहण्यासाठी ते चंचल झालेलं होतं मन. म्हणून त्याला स्थिरता प्राप्त करून दिले. म्हणून स्थिरता ज्या दिवशी प्राप्त होईल, जाणल्याविना पाहिल्याविना ते काय स्थिरता प्राप्त होत नाही. बरेच लोक आपण भक्ती करतोय, पण आपण जाणून करतोय का मानून करतोय? तर आपण मानून करणाऱ्यापैकी आहोत, जाणून नाही. जाणून केलं तर स्थिरता प्राप्त होते, मानून केलं तर मात्र स्थिरता कधीच प्राप्त होत नाही. कारण की वयाचे 60 वर्ष जरी झाले तरी मानूनच करणारे लोक आहेत, जाणून नाही. जाणून घेऊन करा. आपण भजन बी करत असताना जाणून घेऊनच करावं लागेल ना. पाहिल्याविनं जाणल्याविनं मग दर्शनावून आपल्याला काय कळणार आहे? मग अगोदर पाहावं, आधी देवासी ओळखावे, मग तयाचे भजन करावे. अखंड ध्यानाची धरावे तया पुरुषोत्तमाचे. मग पाहिल्याच्या नंतर त्याचं ध्यान करता येईल ना. आपण म्हणतो आता राहू आता हेची ध्यान, डोळा मन लंपट, डोळा आणि मन लंपट व्हावं म्हणता, पण आपल्याला त्याला पाहिलंच नाही तर कसं ध्यान करा? मग अगोदर पाहावं लागते ना. पाहिलं तरच आपलं डोळा आणि मन लंपट राहिला, तर लंपट होऊ शकत नाही. म्हणून अगोदर पाहावं लागतं. आधी देवाशी पाहावावं, नंतर त्याचं स्मरण करावं. मग ते लक्षात राहते. स्मरण म्हणजे काय हे माहीत नाही. ध्यान म्हणजे काय, तर शरीर धर्म आहे. आता शरीर धर्माचं सांगितलं आहे आपल्याला. आता देहभाव हरपण्यासाठी देह तरी माहीत आहे का आपल्याला? देह कशा कशाचा बनलेला आहे, किती तत्वाचा बनलेला आहे, किती देह आहेत, हे काहीच माहीत नाही. स्थूल आहे, सूक्ष्म आहे, कारण आहे, महाकारण आहे. शरीराचे देहाचे नाव आहेत. ह्या कोण्या देहामध्ये काय हे सुद्धा माहीत नाही. मग ह्या देहाच्या पलीकडचा असणारा देहभाव जर हरपायचं असलं तर ह्या देहाच्या पलीकडं जायचं आहे का नाही आपल्याला? ह्याच्यामध्ये किती कोश आहेत? अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय, ज्ञानमय कोश आहेत. आता सप्त स्वर्गामध्ये जायचं आहे आपल्याला. भूलोक, भोरलोक, स्वर्गलोक, महेरलोक, जनलोक, तपोलोक, सत्यलोक. सत्यलोकामध्ये जायचं आहे. आणि शस्त्रदळामध्ये तो उगवलेला आहे, त्या प्रतिबिंबाप आपल्याला पाहायचं आहे जीवाला. आपल्याला म्हणजे जीवाला. मग तो आपण पाहिलाच नाही ना. मग ओळखी विना जर आपण जर उगाच जर ध्यान करत राहिलं, ध्यान म्हणत राहिलं, काही नाही. तो त्याचं ध्यान नाही, तर सगळं विलाप आहे. म्हणजे रडणं आहे. विलाप करणं म्हणजे एक रडणं आहे म्हणून सांगतात. मग जाणल्याविना पाहिल्यावर ह्याची भक्ती होत नाही, म्हणून त्याला जाणायचं आहे. मग देहभाव हरपण्यासाठी आपल्याला त्याला जाणायचं आहे. देह तर हे नाशवंत आहे. मनुष्य जन्म हे अनमोल आहे आणि जाणण्यासाठी आलेले आहे. मनुष्य जन्म अनमोल रे, इसे मिट्टी में मत घोल रे. अब जो मिला है फिर ना मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. तू है बुलबुला पाने का रे, मत कर जोर जवानी का. संभल संभल कर चलना रे बंदे, पता नहीं जिंदगानी का. मीठी वानी बोल रे, वानी में रस घोल रे. अब जो मिला है फिर ना मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. सत्संग में मनुष्य जन्म अनमोल आहे, मिळालेले आहे. पावला हा देह कापकाली न्याय, न घडे ते उपाय घडवाले. मग ह्या मनुष्य देहाची किंमत नाही, तर 14 वैशिष्ट्य मनुष्य देहामध्ये दिलेले आहेत. हात दिलेले आहेत, हसतो माणूस, उभा आहे, बोलतो, लाज आहे माणसाला, ज्ञान आहे माणसाकडं, संस्कार आहे. आणि या देहाची इच्छा जे देवलोक करतात, आणि याच देहानं आपल्याला नगरसेवक होता येते, आमदार, खासदार, मंत्री, संत्री याच देहानं होता येते. आणि ही पाप पुण्याची भूमी आहे, ही कर्मभूमी आहे. ही असणार मनुष्य शरीर जंक्शन स्टेशन आहे. सर्व सुखाचा अधिकार या नरदेह निधान लागले हाती, नरदेह निधान लागले हाती, निधान लागले हाती, नरदेह निधान लागले हाती. उत्तम सार उत्तम गती, उत्तम सार उत्तम गती, उत्तम सार उत्तम गती. देवाची होईन मन दिली होती, देवाची होईन मन दिली होती, देवाची
तरी का चित्ती नजरावे, तरी का चित्ती नजरावे, निधान लागले हाती, निधान लागले हाती, निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती, उत्तम सार उत्तम गती, कारण उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीव खाली. परंतु कोठं हे सगळं व्यवहार करत असते वेळेस, धन जोडत असते वेळेस आपल्याला परमार्थातले धन सापडावं लागते आणि या ऐहिक लोकांमधले धन सापडावं लागते. धनाचे प्रकार अनेक आहेत. आपल्याला ऐहिक धन माहीत आहे ही लोकात, पण परमार्थाचं धन माहीत नाही. परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण, व्हावया जतन हे उपाय लाभाचे. मग ते परमार्थ धन आपल्याला मिळालंच नाही. मग हे ऐहिक धन जे आहे तर हे नाशवंत आहे, हे धन तात्पुरतं आहे. ह्या धनाचा काही नाही. तरुवरची छाया सांगितलेली आहे. हे धन आपल्याला तुका म्हणे धन धनासाठी देते प्राण, ह्या धनासाठी प्राण दिलेले आहेत. हे धन उत्तम नाही आहे. मग उत्तम धन कोणतं आहे तर परमार्थातलं एक धन आहे. बरं असो, आता या लंकेमध्ये जाण्यासाठी रामानं काय केलेलं होतं तर पूल बांधत होते. पूल बांधत असतेच माकडं काय करायला आले होते तर आपले दगड आणून टाकत होते. दगड रस्ता करण्यासाठी दगड टाकत असते वेळेस मग मासोळ्या बी त्या मोठेच्या मोठे होते. 25-25, 50-50 किलोची टप्पू मासोळ्या त्या बाजूला पडत होते. त्याच्यामध्ये मग विचार करायला लागले, हे जर मासे जर चंचल आहेत, माकडं बी चंचल, घसरून पडलं तर कसं व्हावं. तर रामप्रभू सांगितले की काही याची काही चिंता करू नका म्हणले. ह्याची तुम्ही चिंता करू नका, कारण ते माझं रूप पाहिल्याच्या नंतर तटस्थ होतात ना, त्यांचा हालचाल दगडासारखे होऊन पडतील, ते त्यांची बी काही चिंता करू नका म्हणले त्यांनी. मग एकदा देवलोकामध्ये सभा झाली. विष्णू देवलोकामध्ये आले असता सर्व देवांची सभा भरली. आणि सभा भरल्याच्या नंतर तिथं सगळे सनक सनंदर सनंद कुमार सर्व आलेले होते, ऋषी मुनी संत. मग सर्वांनी आल्याबरोबर देवलोकामध्ये सर्वजण उठून उभे राहिले. परंतु त्या ठिकाणी हे सनक सनंदर सनंद कुमार हे त्या ठिकाणी उभे राहिलेले नव्हते. मग उभे राहिले नव्हते हे ब्रह्मदेवानं पाहिलं. पाहिल्याच्या नंतर माझ्याच मुलांनी माझ्या पित्याचा अपमान करावं काय असं कोणाला वाटलं? ब्रह्मदेवाला वाटलं. ब्रह्मदेवाला वाटल्यामुळं ब्रह्मदेव म्हणले की अरे म्हणले तुम्हाला काय कळते का नाही म्हणले. अरे विष्णू हे समोर आलेले असताना त्यांचं काय आगत स्वागत करावं का नाही तुम्ही. मग त्यांनी म्हटली बाबा तात देवा आम्हाला काही कळलं नाही तात म्हणले, कारण की समोर भगवंताला पाहिल्याच्या नंतर आमच्याशी स्थिती होती देहाची, का आम्ही उभे आहोत काय बसलेले आहोत काय करत आहोत हे आम्हाला कळालेलंच नाही. म्हणून असं अभंगाच्या दुसऱ्या चरणात देह भाव हरपला
देवाला पाहिल्याच्या नंतर देहभाव हरवला जातो. पण आपलं असं कधी देहभाव हरवलं काय? आपण बी देवाला पाहिलेलीच आहोत. कोण देवाला पाहिलं नाही? पाहिलं नाही ते असं कोणी नाही. पाहिलं नाही म्हणून कोण म्हणाल का देवाला कोण पाहिलं नाही म्हणतात? सगळंच म्हणतं आम्ही पाहिलं. पण देहभाव हरवला का? नाही. का हरवला नसल? कारण की आपण त्या भक्तीपर्यंत पोहोचलो नसेल. आपली भक्ती कुठंतरी कमी आहे. कारण आपलं कुठंतरी आचरण कमी असावं आणि आपल्याला कुठला तरी अनुभव कमी असावं म्हणून आपला देहभाव हरवलेला नाहीये. पण एकच वेळेस जर त्याला पाहिल्याच्या नंतर देहभाव हरवायला पाहिजे. नाही हरवला. याचं कारण तेच आहे, मागला परिहार पुढे नाही शीन, झाल्या दर्शन एक वेळा. एकच वेळ दर्शन करायला सांगितलंय आपल्याला. आणि आपण किती वेळेस दर्शन केले असेल? आता कोणी 10 सांगल, कोण 15 सांगल, कोणी 20 सांगल, कोण 50 सांगल, कोण 1000 सांगल. जवळ लोक किती दिवसातून किती वेळ बी पाहतात ना. ते दर्शन तसं नाही, एकच वेळेस सांगितलं. एकच वेळेस. मग एकच वेळेस दर्शन करण्यासाठी आपल्याकडे काय कमतरता पडली असेल, काय दर्शन झालं नसेल आपल्याला, का तो देव नसावा? शास्त्रानं सांगितलं आहे की बाबा केलेले देव वेगळे, झालेले देव वेगळे, मानलेले देव वेगळे आणि स्वयंभू देव वेगळे. संत सांगतात बाबा अव्यक्त निर्गुण, अव्यक्त निराकार नाही जे आकार, जेथून चराचर हरिशी भजे. अव्यक्त निराकार आहे. अव्यक्त म्हणजे ह्या डोळ्यानं न दिसणारा. हे कोणते डोळे आहेत आपले? तर हे चांबड्याचे डोळे आहेत. ह्या चांबड्याच्या डोळ्यानं तो देव दिसू शकत नाही. जे चामाचे डोळे दाविते, जे इंद्रियविषयी गोडी लाविते, ते साच हे प्रत्येते पुढी जया. ह्या चांबड्याच्या डोळ्यानं दिसते ना, ते खरं वाटते ना, ते खरं नाही. ह्याच्या पुढची दृष्टी आहे तत्वदृष्टी. या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारिते. हे तत्वज्ञ संतांना स्वीकारलेले हे उपाधी आहे. शरीर काय आहे? हे उपाधी आहे. उपाधी म्हणजे मी आणि माझं ज्याला म्हटलं जातं त्याला उपाधी म्हटलं जातं. मग हे शरीराला आपण मी आणि माझं म्हणतोय. मग ह्या उपाधीला आपल्याला टाकायचं आहे. देव कसा आहे तर उपाधीचा वेगळा आहे. उपाधी वेगळे, तुम्ही निर्विकार, काहीच संसार तुम्हा नाही. देव कसा आहे? उपाधीचा वेगळा आहे. मग आपण उपाधीला धरून बसलं. मग उपाधीला धरून बसल्यामुळे आपल्याला त्या अव्यक्त निराकार भगवंताचं दर्शन झालंच नाही. ज्या दिवशी अशा अव्यक्त निराकार रूप देवाला आपण पाहाल, तत्वदृष्टी आपल्याला कोण्या संताकडून भेटल. संताविना प्राप्ती नाही, ऐसे वेद देते ग्वाही. असा देव संताशिवाय भेटू शकत नाहीत, प्राप्तही होत नाही. मग आपल्याला संत भेटत तरी संत कळतही नाहीत. हे आपल्यासारखेच राहतात ना, आपल्यासारखे खातात, आपल्यासारखे पितात, आपल्यासारखंच करते. याच्यात काय फरक आहे? हे संत आहे का म्हणता आपण? पण नसतंय. माऊली म्हणते जे चालते ज्ञानाचे बिंब, दयाचे अवयव ते सुखाचे कोंब, परी माणूसपणाचे भांब लौकिकी भागू. आणि ह्या लौकिकामध्ये राहण्यासाठी तो माणसाप्रमाणेच खाते, माणसाप्रमाणेच राहते, माणसासारखंच दिसते. परंतु त्याचे अवयव जे आहे तर सुखाचे कोंब, सुखाचे कोंब फुटलेले असतात. त्या सुखाच्या त्याने म्हणतात सर्व सुख ल्यालो, सर्व अलंकार आनंदे निर्भर डुल्लत असो. सर्व सुख ल्यालो. प्रत्येक इंद्रियानं त्यांनी आनंद उपभोगतात. कानानं दुसरं काहीच ऐकत नाहीत. तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाची गुण. शपथ घातलेत कानोबाला तुम्ही कानाला. डोळे तुम्ही घ्या रे सुख प्रत्येक इंद्रियाला. पहा विठोबाची मुख, घेई घेई माझे वाचे, गोड नाम विठोबाचे. हे प्रत्येक इंद्रियाला त्यांनी कार्य लावून दिलेले आहे. आपण तसं कधी लावून दिलेलं आहोत? वेळ पडलं तर बघा येईल, टाईम असतं जाता येईल, एक चाल झाल्यावर येऊन बसता येईल. या जागी कीर्तनच्या जागी जर नर्तन ठेवलं तर, एक शब्द बदल तर 6 वाजता आले असतील लोक. 6 वाजता येईल. 6 वाजता भांडू घेतले असतील, एक दोघं चौघं मारून घेतले असतील, कयाचं करता होय म्हणले असतील बाहेरले लोक, होय की नाही? परंतु एकच शब्द बदल आहे ना. नर्तन ठेवायचं होतं इथं आज, म्हणजे आता जागाच पुरत नव्हती. एक दोघं भांडून घेतो, तू बाहेर तर निघ म्हणत होते.
जाग्यासाठी. मग हे नर्तन आणि कीर्तनामध्ये आपल्याला काही कळालं नाही. मग हे आपण जे करतोय ना, मग ते कोण्या प्रकारामध्ये मोडत असत ही भक्ती आपल्याला अजून कळालेली नाही. म्हणून संत सांगितलेत, भक्तीविन पशु कशाशी वाढला, सठविन नेला कैसा नाही. अरे ही भक्ती जर कळत नसेल, जिव्हाळ्याची भक्ती जर आपल्याला जर कळत नसेल या जीवाला, तर हे नरध्याला येऊन काही उपयोग आहे का? काही त्याचा उपयोग नाही. आले तसे गेले नाही. आलेले सगळ्या जायचंच आहे ना. आया है सो जाएंगे राजा रंग फकीर, एक सिंहासन चली छेड़ी, एक बांधे जंजीर, एक बांधे जंजीर. सर्वांना जायचं आहे, राहायचं कोणालाही नाही ते जीवाला. कारण की उपजल्या पिंडासी मरण सांगा ते. जे पिंड उपजले ना त्याला मरण आहे. उपजे ते नासे, नासिले पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. येथ नाही उरो आले अवतार, येथ नाही उरो आले अवतार, येरते पामर जीव किती, येरते पामर जीव किती. येथ नाही उरो आले अवतार, येथ नाही उरो आले अवतार. येथ नाही उरो आले अवतार, 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 येरते पामर जीव किती, येरते पामर जीव किती. येथ नाही आले अवतार, येथ नाही आले अवतार, येरते पामर जीव इथं नाही उरो अवतार. कारण उरो इथं उरणं आले नाही, सगळं जाण्यासाठी आले. आज्या मेला पंजा मेला बाप मसना गेला, देखत देखत ना तू पण तू तो तैसा झाला. सगळे 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 तसंच गेले. त्याच मार्गाने आपण करत आहोत सगळं. बरं, त्याच मार्गाने जात आहे. काही जण म्हणते बाबा जमिनीवर झोपून हवं, धारजण नाही माझा आज्जा मेलाय. काही जण म्हणते पलंगावर झोपून हो, माझी मावशी मेली म्हणते जमल काय? तिथंच झोपावं लागते, तिथंच खावं लागते. कुठं ना कुठं कोणी मेलेलेच आहेत. आणि हे घरच आपण मरक्याचं घेतले की किती जण मेले या घरामध्ये, या जाग्यावर. घर नवीन बांधले असेल आपल्या हातानं ते सोडा, पण तो जागा तर तेच आहे की. जागा बदलली काय नाही, जागा बदलू शकणार. त्या जागेवर किती मेले काही गणती बी नाही. मग तिथं ते जागाच धारजण नाही आमचं जमल काय? जमत नाही. तिथं मरावंच लागते, यावंच लागते, जावंच लागतंय. त्याचा विचार काही करायचा नाही. काय की हे येणं आणि जाणं ठरलेलेच आहे. किती वेळा जन्मायावं किती व्हावे फजित, मरणापाठी जन्म जन्मापाठी मरण. तुखा मने माळ गुंतली राहटी, गाडग्याची सुट्टी फुटली. येणं जाणं हे ठरलेच आहे बरोबर. पण मनुष्य देहाचं सार्थक याच्यासाठी सांगितलेले आहे की ह्या देवाला पाहून घेण्यासाठी आहे बरं का. आपण पुण्यामध्ये जे सत्संग करतो निरंकार मंडळाचं सत्संग आहे, आणि तेही नामदेव महाराजांना पंजाबला नेलेलं ज्ञान आहे. पंजाबला गुरुदेव गुरु नानककडून, हरदेव शिवाकडून, अवतार शिवजी महाराजांकडून, आता वर्तमान युगातील सुदीक्षा सविंदर हरदेवजी महाराजांकडून आपल्याला हे देवाचं अविनाश अशा निराकार अशा परमात्म्याचं दर्शन
2 जानेवारी 2023 रोजी केळगाव येथे दासला त्यांच्या मार्फत श्रीजी डोंगरेच्या मार्फत सद्गुरू सुदीक्षा सविधा हरदेवजी मातांच्या मार्फत त्यांच्या कृपा आशीर्वादानं झालेली आहे. आणि ते दर्शन आपल्याला अव्यक्त निराकाराचं झाल्याच्या नंतर म्हणजे हे नाम आलं नामदेव महाराजांचंच आहे. ज्ञान हे नामदेव महाराजांचं आहे. वारकरी संप्रदायाचंच ज्ञान आहे. फक्त बोलण्यामध्ये आपल्याला दिसण्यामध्ये आपल्याला कोणतरी असतील शीख लोक असतील ते पंजाबचे असतील कुठले तरी असतील असं आपण म्हणतोय. तसं काही नाही. सत्संगमध्ये सगळं काय बोलतात तर हरिभक्त परायणचंच आहे सगळं. ज्ञान हे भागवत गीता भागवत गाथा ज्ञानेश्वरी याच्याशिवाय दुसरं काहीच नाही. हेच ज्ञान आहे. पण ज्ञानामध्ये बदल नाही आहे. फक्त आपल्या पाहण्यामध्ये बदल आहे. आणि तो बदल आपण करायचा नाही. पाहायचं आहे आपल्याला काय तर एक निर्गुण विठ्ठल पाहिजे. सामोरे पाहता दृष्टी पडे हा देव माझा सोहीकडे हा देव माझा सोहीकडे पाहता याचे रूप नादडे सामोरे पाहता दृष्टी पुढे हा देव माझा चोहीकडे हा देव माझा चोहीकडे. चोहीकडं सर्वत्र आहे. आणि हे ज्ञान असं आहे ह्या जीवाला त्या शिवाचं ज्ञान प्राप्त करून देणार आहे. इथे एका गीतेमधून सांगतोय मी तुम्हाला. या जीवाला या जीवाला शिवाचे नाते कळाले गुरुमातेमुळे आम्हा ज्ञान मिळाले. सद्गुरुमातेमुळे आम्हा ज्ञान मिळाले. सुदीक्षा मातेमुळे आम्हा ज्ञान मिळाले. गुरुमातेमुळे आम्हा ज्ञान मिळाले. या जीवाला शिवाचे नाते कळाले होती भटकंती काळो खराती गुरुमातेने दिली ज्ञान ज्योती. होती भटकंती काळो खराती सद्गुरुमातेने दिली ज्ञान ज्योती. घोर अज्ञान अंधार दूर पळाले घोर अज्ञान अंधार दूर पळाले. ज्ञान कोणतं आहे तर देवाचं ज्ञान आहे. ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी आथ्या नावे तरी संताया भजावे सर्व सेवेशी. देव कुठं आहे तर सर्वत आहे. राना वनात पाना फुलात कना कना जना वनात. कन कन में है बस रहा तेरा रूप अपार. तीन काल है सत्य तुम मिथ्या है संसार. मिथ्या है संसार. घट घट वासी है प्रभु अविनाशी करता. दया से तेरी होश भी भवसागर से पार. भवसागर से पार. कणा कणामध्ये आहे घटा घटामध्ये आहे. आपल्याला सांगितलं सर्व घटी राम देहा देही एक सूर्यप्रकाशक सहस्त्ररश्मी. सर्व कणाकणामध्ये जनावनामध्ये पानाफुलामध्ये रानावनामध्ये
अवतीभोवती जिकडं पाहावं तिकडं 10 दिशेला, पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर आग्नेय वायू नैऋत्य ईशान्य आधो आणि ऊर्ध्व, अशी 10 दिशांमध्ये सुद्धा आपल्याला हरी दिसला पाहिजे. हरीच्या दासा हरी 10 दिशा, भावे जैसा तैसा हरी एक. दास्यत्व स्वीकारल्यानंतर, दास झाल्याच्या नंतर आपल्याला 10 दिशाला दिसायला पाहिजे. आपल्याला दिसला का मग? कोण्यातरी एकाच दिशेला जातो ना आपण, ह्या दिशेला तिकडं आहे, त्या गावाला आहे, तिथं जायचं, त्या मंदिरामध्ये जायचं, रांग लावायचं, एकही मिनिट तिथं उभा टाकू देत नाहीत. असा देव पाहिला आपण? असा देव पाहिला का? नाही. मग ह्या देवाची प्राप्ती जोपर्यंत ह्या जीवाला होत नाही, मग तोपर्यंत आपला देहावरची भाव, देहावरची आसक्ती सुटत नाही. म्हणून संत बी सांगतात तुला, मग हे आता आसक्ती जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत निंदा स्तुती मान अपमान सुख दुःख तहान भूक हे कळते काय? काही कळत नाही. संत सांगतात, तुका म्हणे एका देहाचे अवयव, सुख दुःख जीव भोग पावे. सुख आणि दुःख हे जीवालाच भोगावं लागते. आणि हे सुख दुःख भोगण्यासाठी आला. एक माणूस आंब्याच्या झाडाकडून पलीकडे गेला, पलीकडे गेल्यानंतर आंबाचा आवाज ऐकला, मागे परतून गेल्यानंतर आंबा दिसला, आंबा दिसल्याबरोबर त्यानं मागे आला, मागे आल्याबरोबर त्यानं वाकला, उचलला, घेतल्यानंतर खाल्ला, खाल्ल्यानंतर राखरदानानं पळत आलं, का खाल्ला म्हणून मारलं, पाठीला मारलं आणि डोळ्यातून पाणी गळालं, रडायला लागलं. मग हे बघा कोणकोणती इंद्रिय काय काय केले का? काही सांगता नाही गेलं. तिकडं पाहिलंय कोण? डोळ्यानं. तिथं नेलं कोण? पायानं. उचललं कोण? हातानं. खाल्लं कोण? दातानं चावलं. जिभी चव कोणाला कळाली? जिभीला कळाली. मार कोण खाल्लं? पाठीनं. आणि रडते कोण? डोळे. मग हे एका छेकाला येते का? काही येत नाही. परंतु हे एकावर छेवून बसले ना सर्व, हे एका इंद्रियाचे अवयव आहेत. हे तसं ह्या सर्व आपण अजान आम्ही तुझी लेकरे तू सर्वांचा पिता, हे सर्व आपण देवाचीच अंश रूपानं आहोत. आपण देवाचा अंश आहोत. आपण फक्त आपण मायेमध्ये पडल्यामुळे त्याला विसरलेले आहोत. मग त्याला परत आपल्याला जाणून घ्यायचं आहे. ह्या जन्मामधून गेल्याच्यानंतर पुढच्या जन्मामध्ये जाणता येत नाही. म्हणून संत सांगतात, बाबा ह्याला जर आपण जर ह्या नेत्रानं जर बघितला, ज्ञान चक्षुनं बघितला, परोक्ष ज्ञान जगामध्ये ज्ञान आहे, अपरोक्ष आहे मीच ब्रह्म आहे असं ज्ञान आहे, दृढ अपरोक्ष ज्ञान, शास्त्र गुरु आणि आत्मपरिचिती, ह्या 3 परिचिती जेव्हा ज्ञान होईल म्हणलं महाराज, तर त्या ज्ञानानं आपल्याला कळेल बाबा सुख काय, दुःख काय, ताण काय, भूक काय, मान काय, अपमान काय, निंदा काय, द्वेष काय, हे ह्याच्या पलीकडचा असणारा ईश्वर आहे. म्हणून संत महात्मे सांगतात, बाबा आपल्याला आता हे देवाला पाहिल्यामुळं, देहावरचं भान आपल्याला विसरल्यामुळं आता या इंद्रियांचं तर काही देणं घेणं नाही. म्हणून मला आता कसं व्हायलंय, सुख बी कळत नाही, दुःख बी कळत नाही, तहान बी कळत नाही, भूक बी कळत नाही, असं अभंगाच्या 3ऱ्या चरणात
भूक आपल्याला कळत नाही. देवाला पाहिल्याच्या नंतर आपल्याला तहान भूक सुख दुःख कळत नाही असं आपण म्हणत नाही. बरं, तुकोबाराय सांगत आहे. तुकोबारायांची स्थिती होती, आपली नाही. तुकोबाराय सांगतात तहान हरपली, भूक हरपली आणि काय सर्व इंद्रिय असणार आपल्याला काहीच काम करत नव्हते. कारण का इंद्रियाची विषयाची गोडी सुटली होते ना. विषयी विसर पडिला निशेष, अंगी ब्रह्मरस ठसावला, माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतलासे. आणि मग नामाचा छंद घेतले आणि एकतर रूपाचं ध्यान करत होते. त्याच्यामुळे ह्या इंद्रिय विषयाची गोडी सुटली होती म्हणून त्यांनी म्हणतात आनंद आहे निर्भर, आसो भल ते ठाई, सुख दुःखा नाही चाडा आम्हा. मग आनंदानं भलत्या ठिकाणावर पोचल्यानंतर सुखदुःखाची चाड सुखदुःखाचा प्रश्न त्यांना उरलेला नव्हता. तुकोबारायांना, आपल्यासाठी नाही. तुकोबाराय सांगतात त्यांनी की ते सुखदुःख नाही, तहानभूक नाही इथं. मग हे तसं करण्यासाठी त्यांनी म्हणले की बाबा आपण बी काय तर तहानभूक सुखदुःख हार्यासारखं आपल्याला काही करायचं असलं तर आपल्याला अगोदर आपल्याला नामानं काय करावं ते आपलं चित्त शुद्ध करावं लागतं. माझी कथा माझे नाम सकळ पातका करी भस्म हेची चित्तशुद्धीचे वर्म, अति सुगम उद्धवा. अति सुगम अति सोपं असणारे चित्त शुद्ध करण्याचं साधन आहे ना म्हणलं महाराज. मग आपण बी एक वेळेस तर नामस्मरण करून काय झोपत असतील ना म्हणून मग सर्वांनी नामस्मरण करा. विठोबार खुमा विठोबार खुमा विठोबार राहिलेले एक चरणाचं घेऊ ते 10 मिनिटात आपलं कीर्तन संपणार आहे. सगळं संपत आलेले आहे. एकाग्र चित्तानं ऐका, कारण की चित्त देऊन स्थिर करून ऐकलं तरच त्या कीर्तनाचा उपयोग आहे, हे की नाही. म्हणजे तरी अवधान ऐकले दिजे, मग सर्व सुखाशी पात्र होईजे, हे प्रतिज्ञे उत्तर माझे उघड ऐका. सर्व सुखाला पात्र होण्यासाठी एक श्रवण सांगितले आहे. उत्तम मध्यम कनिष्ठ 3 पद्धतीचं श्रवण आहे. मग एक उत्तम पद्धतीचं तुम्ही श्रवण करा, एक एक शब्द ना शब्द, बरं का. हे संतांचे शब्द आहेत, आपल्या घरचे कोणाची नाही. जर आपल्या घरचे राहिले तर आमचा मला ते आमच्या घरला आम्ही घेऊन जातो. कुठंतरी वाटात सापडले असतील आणले असं, बरं का. हे बाकीचे सगळे शब्द संतांचे आहेत असे समजून आपण ऐकायचं. मग तुकोबाराय सांगतात की आपल्याला तुखा म्हणे नव्हे परती आणि तुझ्या दर्शनी मागोती, ह्याचं आपल्याला थोडंसं घ्यायचं विवेचन. तुका म्हणे जे दर्पणी बिंबले ते तया बाणले निश्चेशी. एक दर्पणामध्ये आरशामध्ये आपण बिंब पाहिल्याच्या नंतर ते आपल्याला शाश्वत वाटते का कसं वाटते आपल्याला? ते खरंच वाटते आपल्याला. पण तो काही कालावधीमध्ये असं होते की ते आरशेच नव्हते. आरसा म्हणजे काय माहीत नव्हतं. आज आपल्याला हा आरसा म्हणजे माहीत झालं. फोटोची तर किंमतच राहिली नाही. मग ते आरसा नसल्याचं एका जनरल स्टोर एका गावामध्ये गेल्याच्या नंतर ते गाडीवर ढकलत गेलं आणि गेल्याबरोबर त्याला दुसरं कोणतं वस्तू विचारत नव्हते. हे काय होय हे काय होय म्हणायला लागले. त्या आरशालाच विचारायला लागले. जो तो येतो हे का होय हे का होय म्हणायला लागले. आणि ते बघायला लागले त्याच्यामध्ये स्वतःचेच फोटो दिसायला लागले. काय होय की म्हणून खाली ठेवाय. पण आपलं चित्र होय त्याला ते बी कळत नव्हतं. स्वतःचं चित्र आहे हे सुद्धा कळत नव्हतं. कारण की आरसाच माहीत नव्हता ना. कोणता कालावधी होता की तो आरसा माहीत नव्हता. मग जो तो यायला त्यालाच बघायला का होय की म्हणा तसंच ठेवायला. हे त्यालाच विचारलं लागले हे काय होय हे काय होय. त्यानं म्हणला आरसा होय, भिंग होय, दर्पण होय, मिरर होय. आता अनेक शब्दामध्ये बोलायला लागला. जसं त्याला अनेक शब्दामध्ये बोलता बोलता मग आता त्यानं तेच वस्तू विचारायला लागल्यामुळे एकाला रागानं म्हटलं बाबा तुझा बाप होय मला. त्याला आता किती जण तेच बोलून खटाळा आल्या. मग तुझा बाप होय म्हणल्यामुळे त्याला वाटलं माझा बाप
आणि ह्याचा बाप मरून वर्षभर झालं. माझा बाप असा होता, मग त्याला चित्र दिसलेलं होतं मध्ये, त्याला बघून रडायला लागला. तर माझा बाप म्हणला आहे. मग हे कितक्याला म्हणला त्याला, दे 100 रुपये घेऊन जा मला. खिशातले काढला की 100 रुपये त्याला घेऊन गेला. मला बाप म्हणल्याबरोबर आता त्यानं घेतलाच. दुसरं कोणी घेतलं नाही, विचारलं बी नाही, पण ह्यानं बाप म्हणल्यावर विचारला. पण त्यानं क्रोधानं म्हटला होता. गेलं आणि घरी बैठकीमध्ये लावलं, आणि बैठकीमध्ये लावल्यावर ते इकडं तिकडं बाहेरमध्ये जात असतेस. त्याची पत्नी बाहेर होती. हे आज असं का हिंडला नाही म्हणावं, मधून बाहेर म्हणल्यावर हे थोडं बाहेर गेलं कुठंतरी. 10 मिनिटामध्ये बाहेरला गेल्यानंतर ते पत्नी आली आणि बघतोय तर आरशामध्ये बघितली. अरे बापरे म्हणले, ह्याच रांडानं असं फिरायला लावले की बाहेरमध्ये हे काय होय म्हणलं हेच रान होय म्हणली. मग ती आरसा घेतली, तिकडं फोडून टाकून दिली. म्हणजे बायांना कशाचा राग असते, हेच ह्याच्याविषयी दुसरं राग, क्रोध आलं त्याला. मग ती आरसाने तिकडं फोडून टाकून दिली तिकडे जाऊ. हेच बाई का तर बिघडली काय, ते असं करत नव्हते कधी बाहेरमध्ये मग ते निश्चयाचं रूप नव्हतं ते, परंतु बुद्धी निश्चय ब्रह्म ह्या बुद्धीला ते पटलेलं होतं की बुद्धियाचं निश्चयाचं काम त्या आरशामधलं हे खरंच आहे स्वरूप, ते रूप खरं आहे असं तिला वाटल्यामुळं हे अनर्थ घडलं. तसं मग आपल्याला जे प्रतिबिंब आहे, जळी प्रतिबिंब साच नसे, जो पाहे तो बिंबला दिसे, पण मिथ्या प्रपंचाचे रूप तैसे निज कल्पना वश भासत. आता पाण्यामध्ये आपली मूर्ती पडलेली दिसते, खरं आहे का ते नाही. एखाद्यानं नालीमध्ये बघल्याच्यानंतर हार दिसलं, ते हार झाडाला होतं, खाली नालीमध्ये दिसलं, आणि त्याला झाडाचा विचार काही केला, त्या नालीतच उडी मारला. हार घ्यावा, आता त्याला हार भेटेल काय, अंग समजा त्याच्या बेंदाला लागल ना. हार होतं वर आणि मारलं खाली, उडी बघल्याचं पाण्यामध्ये दिसलं. ते प्रतिबिंब बनलेले आहे, ते काय खरं आहे का, ते खरं नाही. पण खोट्यासाठी हा त्याच्यामध्ये उडी मारला. तसं आपण ह्या विषय विखारामध्ये जे लोळतोय ना, हे एक बेंदाळ आहे, हे गटार आहे, एक घाणेरडा आहे. हे काय काम क्रोध लोभ मोह मद मत्सर हे विखाराच आहे, वासना आहे, वाईट वासना आहे. आणि ती वासना शुद्ध होण्यासाठी आपल्याला या 3 गोष्टीची गरज मी अगोदर सांगितलो. मनाचे 3 दोष, मल विक्षेप आवरण, हे 3 दोष जोपर्यंत जातच नाहीत ना, तोपर्यंत आपल्याला ही विषयाची वासना सुटत नाही, आणि हे वैराग्य येतच नाही. वैराग्य आल्याशिवाय ते ज्ञान टिकतच नाही. हे एकावर एक अवलंबून आहे. भक्तीशिवाय आपल्याकडे वैराग्य येत नाही, वैराग्याशिवाय आपल्याला ज्ञान टिकत नाही. म्हणजे एकमेकाची संगती आहे असं म्हणून भक्ती ज्ञान वैराग्य जो साधील, मग त्याला हे परमार्थाचं ज्ञान असणारं, भगवंताचं दर्शन असणारं. हे सामान्य जणांना आज दर्शन होते, मूर्तीमध्ये चित्रामध्ये होते, साधकांनाही दर्शन होते. ते कुठं होते, स्वप्नात होते. सिद्धांना पण दर्शन होते, ते कुठं होते, सिद्धांना दर्शन हृदयामध्ये होते. पण संत महात्म्या असणारं असं प्रत्यक्ष रूपामध्ये देवाचं दर्शन होत आहे. मग प्रत्यक्ष रूपामध्ये जेव्हा देवाचं दर्शन झालं ना, तेव्हा तो देवाला म्हणतोय, किती जन्म आपण वाट बघतो, दर्शन दे रे भगवंता, किती अंत आता पाहसी अनंता. गीत आहे ना, भक्ती गीत. अरे अंत किती पाहतोस, मला दर्शन दे म्हटलं होतं. पण देवानं असं दर्शन दिलं प्रत्यक्ष रूपामध्ये, तुकोबारायांना दर्शन दिलं होतं. मग ज्या दिवशी तुकोबारायांना हे प्रत्यक्ष दर्शन दिलं होतं, त्या दिवशी तुकोबाराय म्हणतात, बाबा तुका म्हणे नोहे परती तुझ्या दर्शने, तुका म्हणे नोहे परती, तुका म्हणे नोहे परती, तुझ्या दर्शने